अमित पाटील आणि रोनित पाटील या दोन बंधूंनी केलेत आणि अशोक पाटील मामा यांच्याच तालमीत घडलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते। त्यांचा सुपुत्र हा स्ट्रायकेटवर पाहायला मिळते आणि नमित पाटीलच्या जडणघडणीमध्ये ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे तो खेळाडू म्हणजेच कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण उत्तम पाटील नॉन स्ट्रायकेटवर आहे कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला आहे। प्रिन्स ऑफ बेलापूर मिस्टर साहिल विनोद दिवेकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। पहिली ओव्हर हाताळत असताना 4 ओव्हरचा सामना असेल आणि यष्ट्यांपासून बराच दूर यष्टीरक्षक आहे। आपण पाहू शकाल डीप थर्ड मॅन आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग आहे। मॅच लोटे सुरुवात अंपायरचा सिग्नल लेट्स प्ले। पहिला बॉल ऑन दी अप खेळलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने नमित अशोक पाटीलच्या बॅट मधून येतोय। आजच्या दिवसाला सुरुवात करणारा हा पहिला अफलातून नगरसेवक चषक षटकार। व्हाट अ शॉट, हार्ड लेनचा बॉल ऑन दी अप खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड सीमा रेषे पलीकडे। ही खासियत आहे नमित पाटीलची, भरपूर चांगलं क्रिकेट। अगदी कारकिर्दीची सुरुवात दमदार झाली आहे, दमदार पावसाची सुरुवात झाली आहे तशी दमदार सुरुवात केली आहे नमित पाटीलने। सलग 6 पावसाळी स्पर्धा जिंकण्याचा कारनामा सध्याच्या घडीला अशोक कुमार 11 तुर्बे टीम करते। फार कमी टीमला हे जमलंय, ते जमून दाखवलंय भूषण पाटील यांनी टीमने। त्याचं कारण आहे नमित पाटील भूषण पाटील यांची सलामीची जोडी, 2 गोलंदाज ज्या गोलंदाजाने भरपूर चांगलं योगदान दिलं, अभि आणि त्याचबरोबर राकेश आणि हेमंत। फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, साहिल दिवेकर प्रयत्न करत असताना पण प्रयत्नाला यश मिळत नाही। पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते। 2 धावा मिळतील, 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर। पावसाची सर ज्या वेळेस मैदानामध्ये बरसते ना त्या वेळेस या स्पर्धेमध्ये पाहण्यासाठी आणि स्पर्धा बघण्यासाठी एक वेगळी मजा येते। पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच थ्रिलर गेम आहे। 2 बॉलचा खेळ संपलाय, 8 धावा धावफल करावं लागलेत। पुलचा फटका, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं ऋषीच्या माध्यमातून। ऋषी म्हात्रे हा खेळाडू पाहायला मिळते, यंगस्टर खेळाडू आहे। मी मगाशी जो उल्लेख केला होता बेलापूर टीमचा, सगळे यंगस्टर खेळाडू आहेत। ऋषी म्हात्रे असेल, साहिल दिवेकर असेल, स्वप्नील ठाकूर असेल, विनायक झेंडे असेल, सिद्धू खोळी असेल, भूषण पाटील देखील आपल्याला खेळताना दिसतोय। हा सगळ्याच यंगस्टर खेळाडूने भरपूर चांगलं कारनामा केलाय। मयंक पाटील देखील तितकाच चांगला खेळाडू आहे। शशी मेहर यांचा सुपुत्र सिद्धांत शशी मेहर हा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंगच्या भूमिकेत। भूषण पाटीलला स्ट्राइक मिळते, स्किट झालाय। हे आहे पावसाळी स्पर्धा, यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला अलर्ट राहावं लागतं, प्रत्येक क्षणाला तुम्हाला अगदी तयार राहावं लागतं। अशा गोष्टी घडतात, पावसाळी स्पर्धा आहे, स्किट होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळेच काळजी घेणं गरजेचं आहे। खूप चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू सबमारीन राहिलाय, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, डॉट बॉलची सांगता होती। भूषण पाटील सध्याच्या घडीला पावसाळी स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी करतोय, काय बॅटिंग सुरू आहे भूषण पाटीलच्या माध्यमातून। फटका आपण पाहू शकाल कव्हर रिजन मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळते ऋषी म्हात्रे, सिंगल मिळते। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 5 चेंडूचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर। क्रिक हिरोजच्या माध्यमातून आम्हाला स्कोर दाखवला जातोय। 10 धावा 5 बॉलचा खेळ संपलाय। पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मागच्या 4 बॉलमध्ये साहिल दिवेकरने कमबॅक केलाय। शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा खेळ, टप्प्याचा बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, खूप चांगले चेंडू पाहायला मिळते, डॉट बॉलची सांगता होते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा।
पहिल्या बॉलवर षटकार लागून मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते साहिल दिवेकरच्या माध्यमातून. नमित पाटील हा खेळतोय 9 या आकड्यावर आणि भूषण पाटीलने आपलं खाता उघडलंय 1 या आकड्यावर. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. कल्पेश. तर कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हा डावखुरा गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला बेलापूर टीमच्या गोलंदाजीच्या युनिटमध्ये या गोलंदाजाने देखील आपलं योगदान दिले. भूषण पाटील आता स्ट्राईक एंडवर आहे. आपला खाता उघडलंय 10 या आकड्यावर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनगडी बाद. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. साहिल दिवेकरचं पहिलं षटक. भूषण उत्तम पाटील ज्या खेळाडूचा आपण ग्राफ पाहिला ना तर नेहमीच वरच्या लेवलचा असतो. संघर्षाचा काळ देखील भूषण पाटीलने पाहिला, पण या संघर्षामध्ये कशी लढावी करावी हे चांगलं ठाऊक आहे. संघर्षामध्ये शांत कसं राहावं, संयम कसं राहावं, क्रिकेटची प्रामाणिक कसं राहावं, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि भूषण पाटीलने ते करून दाखवलंय. म्हणून इतक्या वर्षात कन्सिस्टंट परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल या ओव्हरचा. इथे ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत होता असताना हुक करण्याचा प्रयत्न केला तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11. 6 लगातार स्पर्धा जिंकण्याचा कारनामा सध्याच्या घडीला कुमार 11 तुर्बे टीम करतोय. ज्या पद्धतीचा टीम बॉन्डिंग आहे, ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे, सलग 6 स्पर्धा जिंकणे इतकं सोपं नाही आहे आणि भल्या भल्या संघाला ते जमलं नाही, पण ते जमून दाखवलंय कुमार 11 तुर्बे टीमने. लोवर फुल टॉस फ्लिक केलाय. चेंडू डीप मध्ये जातोय. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळतीये. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून सुरू आहे. आठ चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना फटका चांगला आहे. ऑन दी अप खेळलाय. कव्हर रिजन मधून अगदी क्लेवर स्ट्रोक लगवला जातोय. भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. व्हाट अ शॉट. भूषण पाटीलचा धमाका आता सुरू झालाय. या पावसाच्या सरी बरसताना या मैदानामध्ये आहेत, पण ज्यावेळेस भूषण पाटील बरसतो ना त्यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघाला अगदी अडचणीत आणतोय. पहिल्या षटकाराने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ नन. अशोक कुमार 11 तुर्बे टीम मैदानामध्ये खेळत असताना टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली आहे. फटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा अजून ऍड करा. चौकार. लाजवाब स्ट्रोक. हॅलो हॅलो. हॅलो. चौकार आलाय. 4 धावाने टीमची धावसंख्या 22-22. फटका एकदा लाजवाब हेलिकॉप्टर स्ट्रोक भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मधून येतोय अगदी सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब बॅटिंग. भूषण पाटील सेट ऑन अ फायर. सीमारेषी पलीकडे षटकार.
आणखीन एक लाजबाब स्ट्रोक भूषण पाटीलच्या बॅट मधून कोहिनूर ब्रँडचा दाखवणारा एक षटकार. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 10, पण या दुसऱ्या ओव्हरमध्ये आता धावा आल्या 24 आणि भूषण पाटील आता बरसलाय. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग आणि कल्पेशच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. भूषण पाटील खेळतोय वैयक्तिक 7 बॉलमध्ये 24 आकड्यावर आणि त्यामध्ये 3 षटकार समाविष्ट आहे. आणि नमित पाटील खेळतोय 10 आकड्यावर, त्यामध्ये 1 षटकार समाविष्ट आहे. टीमची धावसंख्या 34, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून कुशल 11 जय गणेश सारसोळी आयोजित नगरसेवक चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर क्रमांक 3 स्वप्नील ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल डाऊन द, आपण पाहू शकाल, आपण पाहू व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. टीमची धावसंख्या 35, 35 या आकड्यावर. 35 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. फुलरलेनचा चेंडू आहे, लोअर फुल टॉसला एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय दुसरा मॅक्सिमम चेंडू, सीमारेषा पार, षटकार. हवा आणखी एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. कल्पेशच्या माध्यमातून सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 42, 42 आकड्यावर. चांगली बॅटिंग सुरू आहे, दोन्ही बाजूने हल्ला सुरू आहे, दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे, दोन्ही बाजूने अटॅक सुरू आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. 2 मातबर संघांमध्ये चाललेली पहिली लढत. यावेळेस अप ट्रॅकर फेकून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब धमाकेदार षटकार. भूषण पाटील 30 आकड्यावर खेळतोय. लाजबाब कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म जॅक केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. अनदर वन, दिस वन इज बिग वन. भूषण पाटील आक्रमकता धारण करत असताना लाजबाब बॅटिंग सुरू आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. भूषण उत्तम पाटील मैदानाच्या आतमध्ये. या क्रिकेटचा हा रन मशीन, अनस्टॉपेबल भूषण पाटील. किती फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, वेकंट एरिया आहे. चेंडू होईल फरार, तोपर्यंत मिळतील 2 धावा. चेंडू कुठेतरी थांबला होता अथवा सीमा पलीकडे गेला असता. पडद्याला जर चेंडू आदळतोय तर चौकार घोषित केला जाईल. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 56, 38 आकड्यावर खेळतोय. 10 बॉलचा सामना केले भूषण पाटीलने. 56 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 56 धावा फलकावर लागलीत. विनोद राऊत यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये,
त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62. 62 या आकड्यावर भूषण पाटील 11 बॉलमध्ये 44 आकड्यावर खेळतोय आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 62 धावा. लाडके आणि क्रिकेटमध्ये ज्यांचं नेहमीच योगदान राहतं, सातत्याने ज्या माणसाने आमच्यासारख्या कलाकारावर प्रेम केलं असं व्यक्तिमत्व म्हणजेच दीपक बाळाराम पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत आहे. येस, कॅप आणि या मॅन ऑफ द सिरीज साठी आणि मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅच साठी या ब्रँडेड कॅप आहे जे नितीन शशिकांत पाटील कुक्षेत यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचे देखील आभार. फायनलच्या मॅचचा मालिकावीर आणि फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यासाठी 2 ब्रँडेड कॅप्स असतील ज्या पुमा ब्रँडच्या कॅप आहेत. आणि दीपक बाळाराम पाटील आणि आमचे सहकारी समालोचक उमेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत आहे. विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. शेवटची ओव्हर आहे. नमित पाटील स्ट्रायकेंडवर आहे. अकोटाप्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, वॉटर बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची सांगता होते. विनायक झेंडे सारखा अस्त्र बेलापूर टीमने अगोदर का वापरला नाही असा सवाल केला जातोय, पण आता मात्र शेवटचं षटक हाताळतोय. आपटी बार पुन्हा एकदा पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून कळवण्यात आला. अतिरिक्त उसळी आणि दुसऱ्यांदा हे घडलंय त्यामुळेच नो बॉलचा इशारा. फ्री हिट साठी संधी असेल. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 64 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच ऐरोली कोलिवाडा वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे. ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अकोटाप्याचा बॉल, फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडची ती चेंडू लँड होईल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. भूषण पाटील स्ट्राईक एंडवर आला आहे ज्याने 11 बॉलमध्ये आतापर्यंत 44 धावा करत असताना चांगली बॅटिंग केली. 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. भूषण पाटील, कोण म्हटलंय की भूषण पाटील आता या क्रिकेटमध्ये आपली दमखम दाखवत नाही. अनेक स्पर्धा, अनेक टुर्नामेंट ज्याने गाजवल्यात, अनेक मॅचमध्ये आपली खेळाने दमखम दाखवली. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेतली जाईल का? यस, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. भूषण पाटील पोचलाय 46 आकड्यावर. 4 धावा अवघ्या दूर आहेत आणि इथे मिसफील्ड झाली आहे. अतिरिक्त धाव मिळेल म्हणजेच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 68. 47 आकड्यावर खेळतोय. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक होईल का? भूषण पाटीलचं काय खेळ केला. 47 आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 68. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. सुरुवात नमित पाटीलने करून दिली होती पण त्याचा शेवट भूषण पाटील करतोय. अकोटाप्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ही गोलंदाजी करावी लागते. रबर बॉल स्पर्धेमध्ये हे अस्त्र असतं. या अस्त्राचा वापर जो गोलंदाज करतो तो गोलंदाज मात्र रबर बॉल स्पर्धेमध्ये नेहमीच यशस्वी ठरतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित पाटीलच्या बॅटमधून आलाय. एक काफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. षटकार लाजवाब. जर पाहिलं तर 12 चेंडू फेस केलेत. 24 धावा 12 बॉलमध्ये आतापर्यंत नमित पाटील गेले. शेवटचा बॉल आहे. फुलबटापाचा चेंडू पण भूषण पाटीलचं अर्धशतक होऊ शकलं नाही. पण भूषण पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या नाबाद 12 बॉलमध्ये 47 धावांची एक झंझावत खेळी. 74 धावा धावफलकावर लागलेत आणि 75 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. अशोक कुमार 11 तुर्बे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्याच मॅचमध्ये एक हाय स्कोर उभा केला आहे. चला बघूया या 75 धावा प्रियदर्शनी बेलापूर टीम कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतोय आणि या धावांचा बचाव कसा केला जाईल. तोपर्यंत नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी
मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की लगेचच टॉससाठी या. ऐरोली कोलीवाडा टीम कॅप्टन आणि कुशल 11 जयगणी सारसोळी टीमचा कॅप्टन मात्र इथेच उपस्थित आहेत. त्यामुळेच ऐरोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज मंचावर या. आज दीपक पाटील नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. भरपूर प्रेम ज्याने आमच्यावर केलं, सातत्याने समालोचक असेल, खेळाडू असेल किंवा अंपायर असेल, क्रिकेटच्या प्रत्येक घटकाशी अगदी संलग्न राहणारा एक व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तीशी दीपक पाटील यांच्याशी ओळख होते, मैत्री होते ना, तो माणूस दीपक पाटील यांना कधीच विसरत नाही. आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस हे वाक्य आपण सातत्याने वापरतोय, पण हे वाक्य मुळात ठळकपणे ज्या माणसासाठी शोभलं जातं त्याचं नाव आहे दीपक पाटील. आणि आज त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अशोक मोरावकर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कुक्षित गावचे सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अशोक मोरावकर साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मोरावकर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कुक्षित गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आज कुक्षित गावासाठी एक सोहळा आहे. आज जत्रेचं स्वरूप कुक्षित गावाला आलं कारण की आज कार्यसम्राट सन्माननीय नगरसेवक सूरजदादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहिलेत. आरोग्य शिबिर असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल किंवा अनाथालयामध्ये जाऊन अनेकांना गरजूंना असलेल्या भेटवस्तू देणं, ते सूरजदादा पाटील आणि त्यांच्या समर्थकांची नेहमीच ओळख असते. आणि या दिवशी नेहमीच एक मोठी स्पर्धा नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहायला मिळते आणि आज कुशल 11 जयगणी सारसोळीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. उद्याचा दिवस देखील फार महत्त्वाचा आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग रबर बॉल प्रीमियर लीगचं ऑक्शन सेरेमनी उद्याच्या दिवशी संपन्न होणार आहेत कुक्षितच्या भूमीवर. अंपायरसाठी पाण्याची व्यवस्था करा. बॅट पण घेऊन चला जाऊया मॅचच्या दिशेने. तर सिद्धू कोळी आणि नॉन स्ट्राईकवर साहिल दिवेकर आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. या गोलंदाजाने सध्याच्या घडीला भरपूर चांगलं योगदान दिले. खास करून जय भवानी ग्रुपची स्पर्धा मला आठवते की संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली होती. तो अभि गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान चेंडू पहिल्याच बॉलवर वेगाचं उत्तर वेगाने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धांत कोळीच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. वेगाचं उत्तर वेगाने सिद्धांत कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय.
अशीच फलंदाजी करावी लागेल. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या बॉलवर षटकार आला होता. या इनिंगची सुरुवात देखील षटकाराने झाले. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ट्राय केला. क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप मधून येईल वेगाने. पहिली धाव तर कंप्लीट झाली आहे. हेमंत पाटील चालाक चतुर क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 75 धावा करायचे आहेत. प्रत्येक बॉलवर प्रहार करावा लागेल, प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. 18.55 या सरासरीने या धावा कराव्या लागतील प्रियदर्शनी बेलापूर टीमला, आणि तेवढी क्षमता आहे या टीमकडे. साहिल दिवेकर सेकंडवर ऑन दी एफ खेळलाय. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. राहुल कांबळे चूक करतोय सीमारेषे पलीकडे. साहिल दिवेकरने देखील लगावलाय चौकार. सिद्धांत कोळी हे दोन बॅटर फार महत्वाचे असतील. फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक लगवला गेलाय. ऑन दी अप खेळलाय सीमारेषे पलीकडे. साहिल दिवेकरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक लाजवाब दर्जेदार षटकार. टीम संख्या 4 बॉलचा केस संपलाय. जिकडे 18च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे तर 4 बॉलमध्ये टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. सुपर बॅटिंग. 20 बॉल 58. आता इक्वेशन पाहावं लागेल. बॉल आणि धावांचं हे कॅल्क्युलेशन, या धावा करणं देखील तितकंच महत्वाचं असणार. आणि सुरुवात दमदार झाली आहे. सुरुवात फार महत्वाची असते. ही सुरुवात तर दमदार झाली. आता शेवट कशा पद्धतीने होतोय प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. जो अभि सध्याच्या घडीला इनफॉर्म आहे त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. अशोक कुमार 11 तुर्बे टीमच्या प्रमुख अस्त्रावर केलेला आक्रमण हे फार ॲडव्हान्टेज असेल प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी. 18 धावा 17 धावा 4 चेंडूचा केस संपलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. प्लॅन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना हा बॉल जर पाहिला तर बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम चेंडू. कमबॅक करणं गरजेचं आहे आणि एक एक बॉल फार महत्वाचा असेल या मॅच मध्ये. 5 बॉलचा केस संपलाय. 17 धावा दाखल करावं लागलेत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं गेलंय. डॉट बॉलची सांगता होती. शेवटच्या 2 बॉलवर अभिने करामत दाखवली आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 17. बिनगडीबाद 17 धावा. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये करायचे अजूनही 58 धावा. चला ऐरोली कुलवडा टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी आपण लगेचच जाऊया, कारण की कुशल 11 जयगणी सारसोळी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. त्यामुळेच टॉस केला जातोय. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे. एखादी मोठी ओव्हर जर आली तर नक्कीच ही मॅच बनू शकते आणि एखादी चांगली ओव्हर जर पडली तर अशोक कुमार 11 तुर्बे टीम मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण करेल. 75 धावा जरूर झाल्या असेल पण या धावा चेज करण्याची क्षमता या टीमकडे आहे. आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडरच्या यादीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. हेमंत पाटील आलाय. पहिलाच फुलर लेनचा चेंडू खीच के माराय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. सिद्धू कोळीच्या बॅट मधून आलाय दुसरा क्रॅकिंग नगरसेवक चषक षटकार. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 2 ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक. सिद्धू कोळीच्या बॅट मधून आलाय. एक कलात्मक स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक लाजवाब धमाकेदार षटकार.
लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 29-29 या आकड्यावर. आता 16 मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. आता मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. पहिल्या मॅच मध्ये काय संघर्ष, काय कडा मुकाबला आणि पहिल्या मॅच मध्ये एक लाजबाब खेळ पाहायला मिळते. पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होती, अपेक्षा केली नव्हती सुद्धीने की इतका खाली बॉल राहील, पण डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवल्यानंतर इथे डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा कॉपी पेस्ट बॉल पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग. त्याच रिझन मध्ये चेंडू हाताळला गेलाय. लगातार 2 डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा आल्या होत्या, पण शेवटच्या 2 बॉलवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा प्लेन मिस. काय वापसी, काय कमबॅक. हेमंत पाटीलने लाजबाब कमबॅक केलाय. ही ओव्हर फार महत्वाची होती आणि त्याची सुरुवात चांगली झाली होती बेलापूर टीमसाठी, पण इथे त्यानंतर शेवट चांगला करत असताना शेवटचा बॉल. फटका चांगला आहे, अगदी लेन बॉल पिक केलाय, फेकून दिलाय. या ओव्हरचा तिसरा सिद्धूच्या बॅटमधून येतोय षटकार. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. आता 12 मध्ये करायचे 40 धावा. मॅच ऑन आहे. चला टॉससाठी आपण जाऊया आणि उमेश म्हात्रे सर आमच्या सोबत जॉईंट होतील टॉस सेरेमनी दरम्यान. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट झालेत. चला टॉस सेरेमनी. चला ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. या वर या. मोरावकर साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस. हॅलो. मोरावकर साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ते जे कुक्षित गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचे शुभ हस्ते टॉस केलं जाईल. ऐरोली कोलिवाडा वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. O2 उमेश म्हात्रे सर. चला तर आपण टॉस करणार आहोत. आज या स्पर्धेतला फायनल डे आहे आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना ऐरोली कोलिवाडा वर्सेस कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लब या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आम्ही करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय श्री अशोक मोरावकर साहेब यांच्या शुभ हस्ते. चला कॉल कोण करेल? चला कुशल 11 सारसोली टीमचा कॉल आहे. हेड इज अ कॉल आणि आला हेड. अभिनंदन, टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? फक्त बॉलिंग. चला बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया. मॅच सुरू आहे. विघ्नेश मडवी यांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली. 11 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अभि आणि राकेश या 2 गोलंदाजांनी इम्प्रेस केले सध्याच्या रबर बॉल स्पर्धेमध्ये आणि आज ही इम्पॉर्टंट मॅचमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल आली. 11 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. कार्यसम्राट नगरसेवक सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन कुशल 11 जय गणेश सारसोळी टीम आयोजित नगरसेवक चषक 2025 हा घमासान. यावेळी सकोटपाचा बॉल पंच केलाय. हा पंचचा सरपंच आहे. नाव आहे सिद्धू कोळी आणि या बॅट मधून आलाय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांचा षटकार. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग या मॅच मध्ये. सिद्धांत कोळी, सिद्धू कोळी आपल्या टीमसाठी चांगला खेळ करत असताना टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 42. अजूनही 10 बॉल 33 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सरासरी देखील राखली गेली. ज्या रनरेटने धावा करणं गरजेचं होतं ते रनरेट राखला गेलाय. मॅच मध्ये सुपर कामगिरी करत असताना 31 या आकड्यावर सिद्धू खेळतोय. 11 या आकड्यावर साहिल दिवेकर खेळतोय. 9 बॉलमध्ये 31 धावा, त्यामध्ये 5 षटकार समाविष्ट आहे आणि साहिल दिवेकर यांनी 5 बॉलमध्ये
11 धावा केल्यात, ज्याच्यामध्ये एक षटकार समाविष्ट आहे. मागच्या इनिंगमध्ये जर पाहिले तर नमित पाटील आणि भूषण पाटीलची जोडी जमली होती. तब्बल 74-75 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. इकडे देखील 42 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते प्रियदर्शनी बेलापूर टीमकडून साहिल दिवेकर आणि सिद्धू कोळीच्या माध्यमातून. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 33 धावा करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे, प्रत्येक बॉल मागे तुम्हाला धावा जमाव्या लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. स्किट झाला. हे आहे रबर बॉल स्पर्धा आणि हेमंत पाटील आपलं संपूर्ण कमिटमेंट पूर्ण करत असताना रबर बॉल स्पर्धामध्ये हीच खासियत असते की एखाद्या रिसॉर्टमध्ये जातो, एखाद्या आपण फार्म हाऊसवर जातो, त्यावेळेस जितकं एन्जॉयमेंट मिळत नाही ना त्यापेक्षाही जास्त एन्जॉयमेंट तुम्हाला रबर बॉल स्पर्धा खेळण्यामागे आणि पाहण्यामध्ये मिळते. 9 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय आणखी एक धमाका. चेंडू सीमारेषे बॉल, सीमारेषे बारीक चेंडू 6 धावांसाठी षटकार. लेंथ बॉलला पिकिंग. 11 बॉल मध्ये 39 धावांची एक झंझावत खेळी करत असताना सिद्धू कोळी या मैदानाच्या आतमध्ये. आता सामना हा उरलाय 1 वर्सेस 11. म्हणजेच अशू 11 टीमला आता सिद्धू कोळीला बाद करायचं एवढंच आणि 11 खेळाडू मात्र एका खेळाडूला बाद करण्यासाठी षडयंत्र आणि प्लॅन करत असताना सुपर मॅच, लाजवाब सामना. काय एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स केलाय सिद्धू कोळीने या मॅचमध्ये. 50 धावा दाखल करायला लागली. आता 8 मध्ये 25 धावा करायचे. 8 बॉल 25 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायचे नाही. हे आहे क्रिकेट. आणि सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाहीये सिद्धू कोळी. या मॅच मध्ये आपली दमखम दाखवत असताना 8 मध्ये करायचे तब्बल 25 धावा. अखो टप्प्याचा बॉल, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. स्वतःवर नाराज होत असताना 1-1 डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. 1-1 डॉट बॉल मॅचचं अगदी पारडं जड करेल आणि 1-1 डॉट बॉल प्रेशरमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 मध्ये 25 करायचे. हा बॉल फार महत्त्वाचा असणार आहे. या बॉलवर मोठा हिट झाला तर नक्कीच पुढच्या ओव्हरमध्ये कमी धावा राहतील. 7 बॉल 25 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. ऑन साईडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळतीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगली वापसी केली आहे. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावा. 21 आहे. मॅच ऑन आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. गुलाबी साडी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. संगमेश वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. डावखोरा गोलंदाज आहे. अगदी अटॅकिंग फिल्डिंग ठेवण्यात आली आहे. आपण पाहू शकाल गेम प्लॅन केला जातोय. क्लोज विकेट कीपिंग देखील केली जाते. भूषण पाटील
6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. जे प्रेशर आहे ना ते प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जातोय भूषण पाटील आणि टीमकडून. आता 5 मध्ये 24 करायचे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. संगमेश वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार जरूर मिळालाय. मॅच अजूनही ऑन आहे कारण की आता 4 मध्ये करायचे तब्बल 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा. 3 मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. सिद्धू कोळी काय बॅटिंग करतोय. 15 बॉलमध्ये 44 आकड्यावर खेळतोय. एक चौकार, 6 षटकार त्याने लगवलेत. चांगली बॅटिंग. झंझावात खेळी करत असताना पहिल्या बॉल पासून तो आक्रमण करतोय. थक गया हूं मैं लेकिन मानूंगा नहीं हार क्योंकि मेरे टीम को है मेरे जीत का इंतजार. ही मॅच आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. संगमेश वाघमारे वर्सेस सिद्धू कोळी. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. लाजबाब, एकदा जोरदार टाळ्या झाला म्हणजे अर्धशतक झळकावलंय. सिद्धू कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. सिद्धू कोळी 16 बॉलमध्ये 50 धावांची एक झंझावात खेळी, ज्यामध्ये 7 षटकार आणि एक चौकार समाविष्ट आहे. सुपर बॅटिंग. मॅच अजूनही ऑन आहे. आता 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. 3 बॉल 14 धावा. 14 धावा 3 बॉल. किनारे पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये तेच पाहायला मिळते. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग. अगदी पहिल्या बॉल पासून पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली. आता प्रतिस्पर्धी संघाला टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलाय. गेम प्लॅन करण्यास भाग पाडलाय. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. सिद्धू कोळी या मॅच मध्ये आपली दमखम दाखवत असताना 3 मध्ये 14. संगमेश वाघमारे, सिद्धू कोळी. अशोक कुमार 11 तुर्बे वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर. पुढचा बॉल. हा चेंडू पाहू शकाल, डॉट बॉलची सांगता होतीये. आता समीकरण आलाय 2 मध्ये 14. 2 बॉल 14 धावा. जर गोलंदाजाने कुठली चूक नाही केली तर हा सामना आरामात जिंकू शकतोय. पण गोलंदाजाने जर चूक केली तर नक्कीच हा सामना अजूनही क्लोज होऊ शकतो. 2 बॉल 14. सुपर मॅच. काय झंझावात खेळ केली सिद्धू कोळीने. आज भूषण पाटीलचं अर्धशतक झालं नाही पण सिद्धू कोळीने ते करून दाखवलं. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये आणि अखेर ह्या सामन्याची औपचारिकता राहिली आहे कारण की आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 13 धावा. 1 चेंडू 13 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच ऐरोली कोलिवाडा वर्सेस यजमान संघ कुशल 11 जय गणेश सारसोळे. ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घेतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि ते हा सामना अशोक कुमार 11 तुर्बे टीमने आपल्या नावे केलाय. पण काय झंझावत खेळी मित्रांनो. जरी सामना प्रियदर्शनी बेलापूर गमावला असेल तरी सिद्धू कोळीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. आपल्या टीमसाठी 50 धावांची एक झंझावात खेळी करत असताना सामना जिंकू शकला नाही पण सगळ्यांचंच मन जिंकण्याचं काम सिद्धू कोळीने केलंय. बेल प्लेट